Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.4 of chapter number 6 factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 33 वर प्रॅक्टिस सेट 6.4 दिलेला आहे. यामध्ये वन क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय आणि या वन क्वेश्चन मध्ये 8 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. आता काही मुलांना या क्वेश्चन्स कडे पाहिल्याच लगेच असं वाटू लागतं अरे बापरे काहीतरी कठीण असं विचारलेलं आहे. पण ट्रस्ट मी खूप इझी आहे. काही वेगळे नवीन फॉर्म्युले आता आपल्याला अभ्यासायचे नाहीयेत. आतापर्यंत आपण जे अभ्यासलेले आहे, जे फॉर्म्युले लर्न केलेले आहेत तेच फॉर्म्युले हे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी अप्लाय करायचे आहेत. लक्षात काय ठेवायचंय फक्त इथे की कोणत्या जागी कोणता फॉर्म्युला येणार आहे. फॉर्म्युले तुमचे लर्न आहेत की नाही? मग चला रेडी आहात ना? सो स्टार्ट करूयात. आपला प्रॅक्टिस सेट 6.4 मधला फर्स्ट क्वेश्चन हे पहा. व्यवस्थित ऑब्झर्व करा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सो इथे फर्स्ट काय आहे? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? एम प्लस एन द होल स्क्वेअर आणि याला मल्टिप्लाय काय होतंय तर एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे एम क्यूब मायनस एन क्यूब. आता इथे स्टेप बाय स्टेप जायचंय. आधी फर्स्ट जे दिलेलं आहे त्याचा न्यूमरेटर पाहायचा आहे. सो फक्त न्यूमरेटर आता इथे ऑब्झर्व करा. काय दिलंय? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. अशा प्रकारचा एखादा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला जो आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे? येस, हे पहा हा वाला फॉर्म्युला. फरक काय आहे? फक्त ए च्या जागी आहे एम आणि बी च्या जागी आहे क्वेश्चन मध्ये एन. सो हा फॉर्म्युला आपण फार इझिली इथे अप्लाय करू शकतो. चला तर मग यूज करूयात हा फॉर्म्युला. सो कशा प्रकारे येणार आहे? न्यूमरेटर मध्ये एक्सपान्शन कशा प्रकारे होत आहे? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आपल्याला काय करायचंय? ए च्या जागी एम राईट करायचंय आणि बी च्या जागी एन राईट करायचंय. का? कारण क्वेश्चन मध्ये तेच दिलेलं आहे. चला तर मग एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर ला एक्सपांड करूया. सो हे पहा अशा प्रकारे येणार एम प्लस एन इंटू, आता इथे कोणतं साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन, त्यालाच इंटू असं आपण म्हणतो, इंटू एम मायनस एन. झालं, न्यूमरेटरचं काम संपलेलं आहे. आता डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. काय दिलेलं आहे? एम प्लस एन द होल स्क्वेअर. याचा काय अर्थ आहे? एम प्लस एन द होल स्क्वेअर. स्क्वेअर पॉवर काय आहे? 2 आहे. याचा काय अर्थ होतो की एम प्लस एन स्वतः बरोबर 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, हो की नाही? सो एम प्लस एन द होल स्क्वेअर लाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. एम प्लस एन इंटू एम प्लस एन. एम प्लस एन द होल स्क्वेअर राईट केलं काय किंवा एम प्लस एन इंटू एम प्लस एन केलं काय, अर्थ तर सेमच राहतो. आता मल्टिप्लिकेशनचं साईन ऍज इट इज देऊन घेतलं. पुढे आता इथे या न्यूमरेटरला कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण? पहा बरं कोणता फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू शकतो का? जरा विचार करा. आतापर्यंत जे फॉर्म्युले आपण लर्न केलेले आहेत नाही, इथे कोणताच फॉर्म्युला अप्लाय होत नाही म्हटल्यावर ऍज इट इज इथे कॉपी करून टाकायचं. सोपं आहे की नाही? आता डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. एम क्यूब मायनस एन क्यूब. पॉवर दोन्हीकडे क्यूब आहे पहा दोन्ही टर्म मध्ये. मग इथे कोणता फॉर्म्युला? क्यूब वाला फॉर्म्युला आठवला का तुम्हाला? हे पहा हा इथे आपण यूज करू शकतो की नाही? ए क्यूब मायनस बी क्यूब. याला एक्सपांड केल्यानंतर ना हे पहा अशा प्रकारे होत असतं. सो चला आपण इथे राईट करून घेऊयात. क्वेश्चन मध्ये ए च्या जागी आहे एम आणि बी च्या जागी आहे एन. सो कशा प्रकारे आपण एक्सपांड करणार? ए च्या जागी एम राईट करायचं आणि बी च्या जागी एन राईट करायचं. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये अशा प्रकारे येणार एम मायनस एन. कारण इथे काय सांगते आपल्याला फॉर्म्युला? ए मायनस बी. ए च्या जागी एम आहे आणि बी च्या जागी एन आहे म्हणून इथे आपण अशा प्रकारे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये राईट केलं. आता सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर. याचाच अर्थ क्वेश्चन मध्ये काय आहे? ए म्हणजे एम आहे की नाही? सो एम स्क्वेअर येणार. त्यानंतर प्लसचं साईन आणि ए इंटू बी. सो प्लसचं साईन, ए म्हणजे एम, बी म्हणजे एन. सो एम इंटू एन. त्यानंतर ना प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे काय आहे? एन, हो ना? सो एन चा स्क्वेअर. झालं. व्हॅल्यूज इथे आपण सबस्टिट्यूट करून घेतलेले आहेत फॉर्म्युलानुसार. आता पहा बरं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडचे व्यवस्थित ऑब्झर्व करा.
जे जे तुम्हाला सेम दिसतंय आणि कट होणार आहे ते कट करून टाका. हे पहा, इथे आहे m प्लस n आणि इथे वरती सुद्धा आहे m प्लस n. सो m प्लस n वन जार m प्लस n, हे कट होऊन जाणार. त्यानंतर हे पहा, इथे आहे m मायनस n आणि इथे पण आहे m मायनस n. सो हे सुद्धा कट होऊन जाणार. आता इथे पहा, m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा सेमच आहे. सो हे सुद्धा कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे आता इथे, तर m प्लस n राईट करून घेऊयात, m प्लस n. आता हे डिनॉमिनेटर मध्ये आहे, मग न्यूमरेटर मध्ये काय राईट करणार, न्यूमरेटर मध्ये काहीच नाहीये ना, मग आपण 1 राईट करणार. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आला एक्झाम मध्ये आणि आन्सर तुमचं न्यूमरेटर मध्ये येत असेल, आता हे m प्लस n आपलं कुठे आले, डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर. पण जर एक्झाम मध्ये तुमचा आन्सर न्यूमरेटर मध्ये येत असेल तर डिनॉमिनेटर 1 राईट करायची काहीच गरज नाहीये. आलं लक्षात. आता इथे आपला आन्सर कुठे आलेला आहे, डिनॉमिनेटर मध्ये आलाय की नाही, म्हणून आपण न्यूमरेटर मध्ये 1 राईट केलेला आहे. जर न्यूमरेटर मध्ये आपला आन्सर आलं तर डिनॉमिनेटर मध्ये 1 राईट करण्याची काही गरज नाही, कारण की 1 हा ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येक नंबरच्या असतोच असतो. चला नेक्स्ट पाहूयात. कळालं तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर आपण कशा प्रकारे फाइंड आउट केलेला आहे. जिथे जिथे आपल्याला फॉर्म्युला यूज करता येणार आहे तिथे तिथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि क्वेश्चन पाहिलं की आपल्याला लगेच लक्षात येतं, अरे इथे आपला हा वाला फॉर्म्युला यूज होऊ शकतो, इथे आपला तो क्यूब वाला फॉर्म्युला यूज होऊ शकतो, हो ना. सो चला आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. खूप इझी आहे, फक्त तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित लर्न असायला हवे आणि आधीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला हव्या. त्यासाठी तुम्ही चॅप्टर नंबर 6 मधील सगळे प्रॅक्टिस सेट परत एकदा रिवाइज करा, जर तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित आठवत नसतील तर. हे पहा, आता सेकंड क्वेश्चन मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा. 1 बाय 1 जायचंय आपल्याला. पूर्ण क्वेश्चन एकदम ऍट अ टाइम फोकस नाही करायचा. काय करायचंय, पहिला हा फर्स्ट वाला न्यूमरेटर पाहायचा, मग डिनॉमिनेटर पाहायचा, मग इथलं साइन पाहायचं, काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, त्यानंतर मग काय मल्टिप्लाय होत आहे त्याचा न्यूमरेटर पाहायचा, त्याचा डिनॉमिनेटर पाहायचा. येते लक्षात. हे पहा, आता इथे न्यूमरेटर मध्ये काय दिलेलं आहे, a स्क्वेअर प्लस 10a प्लस 21. अशा प्रकारचा कुठे तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, आठवतंय का तुम्हाला. पहा बरं कोणत्या फॉर्म मध्ये आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल कन्सेप्ट आठवली का तुम्हाला, प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये आपण अभ्यासली होती. क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल, ट्रायनॉमियल म्हणजे काय, ज्यामध्ये 3 टर्म्स असतात. आता इथे पहा 1 2 3 टर्म्स आहेत आणि क्वाड्रॅटिक म्हणजे पॉवर 2 असली पाहिजे जास्तीत जास्त. सो इथे पॉवर 2 आहे, मग याला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. कोणत्या फॉर्म मध्ये असतं क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल, तर या फॉर्म मध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. या फॉर्म मध्ये जेव्हा आपल्याला एखादे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिले जाते तेव्हा त्याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल असं म्हणतात. मग आपल्या या क्वेश्चन मधील हा जो न्यूमरेटर आहे तो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे का, हे पहा इथे आपण तसंच्या तसं कॉपी करून घेतलेला आहे. पहा बरं क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे का, a स्क्वेअर प्लस 10a प्लस 21. येस, आपला हा न्यूमरेटर जो आहे तो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. मग याला फॅक्टराइज कसे करायचे ते आपण कुठे अभ्यासलेले आहे, येस प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये इन डिटेल आपण अभ्यासलेले आहे की दिलेल्या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज कशा प्रकारे करायचे असते. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथे आपण पुन्हा समजून घेऊया की कशा प्रकारे फॅक्टराइज करायचे असते. सो काय करायचे, हे पहा ही आहे थर्ड टर्म, 21 काय आहे थर्ड टर्म. थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचे आणि जे प्रोडक्ट येईल, आता पहा बरं 21 ने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करा. आता इथे तुम्ही म्हणाल कोइफिशियंट तर दिलेलंच नाहीये, जिथे कोइफिशियंट नसतो तिथे 1 असतो की नाही, तुम्हाला माहित आहे. सो 21 1 जार 21, काय आले प्रोडक्ट 21 आले. मग आता हे जे प्रोडक्ट 21 आलेले आहे या प्रोडक्टला आपल्याला काय करायचं असतं, या प्रोडक्टचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. पण असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतात की ज्यांचं सम हे मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं येईल. सो मिडल टर्मचा कोइफिशियंट काय आहे
तर 10 आहे, फक्त 10 आहे का, तर नाही, +10 आहे, हो ना. सो +10. आता काय करायचं आपल्याला, या प्रोडक्टचे 2 फॅक्टर्स असे फाइंड आउट करायचे की ज्यांना ऍड केल्यानंतर आन्सर आपल्याला 10 मिळेल. सो विचार करा बरं, 21 चे 2 फॅक्टर्स असे कोणते 2 फॅक्टर्स आहेत की ज्यांना ऍड केल्यावर 10 आन्सर येतं, तर 7 3s are 21, राईट. 7 3s are 21 और 3 7s are 21. सो हे काय झाले, फॅक्टर्स झाले 21 चे. आता 7 आणि 3 या दोघांना ऍड करा बरं. ऍड केल्यानंतर काय आन्सर मिळतं, 7 + 3 10 तर मिळतं, हो की नाही. सो हे पहा, गंमत आहे ना, मजा येते ना. सो आपण असे 2 फॅक्टर्स या प्रोडक्टचे फाइंड आउट केले की ज्याचं सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं आलेलं आहे. चला तर मग पुढे आता काय करायचं आपल्याला पुढे. सो a² ॲज इट इज राईट करून घेणार आणि ही जी मिडल टर्म आहे त्याला आपण अशा प्रकारे राईट करणार. आता 10 म्हणजे काय आपण फाइंड आउट केले, 10 म्हणजे काय, तर 7 + 3 की नाही. सो हे पहा, 10a च्या जागी आपण राईट करूयात 7a + 3a. 7a + 3a करा, 10a तर मिळतं, हो की नाही. सो 10a च्या ऐवजी फक्त आपण 7a + 3a राईट केलेला आहे, +21 ॲज इट इज राईट करून द्यायचं. आता पुढे डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटर सुद्धा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलच आहे. हे पहा, त्याच फॉर्म मध्ये आपला डिनॉमिनेटर सुद्धा आहे. मग आता इथे थर्ड टर्मने काय करायचं आपल्याला, थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करून प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. सो 7 1s are 7, पण नुसतं 7 येणार का प्रोडक्ट, नाही. इथे पहा, इथे मायनसचं साइन आहे 7चं आणि इथे 1चं कोणतं साइन आहे, कोणतंच नाही, म्हणजे प्लस आहे. सो मायनस प्लस, प्रोडक्ट मध्ये काय येणार, मायनस इंटू प्लस मायनस येतं की नाही. सो इथे प्रोडक्ट आपला आलेला आहे -7. क्लिअर. आता 7चे असे 2 फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं येईल. काय आहे मिडल टर्मचा कोइफिशियंट, +6 आहे. सो शोधा बरं 7चे असे 2 फॅक्टर्स की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला आन्सर 6 मिळेल. सो 7चे फॅक्टर्स 1 7s are 7 और 7 1s are 7 असे 2च तर येतात, हो ना. हे पहा 7 आणि 1. आता इथे या दोघांना जर ऍड केलं, 7 + 1 जर केलं तर 8 मिळतं. पण मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय पाहिजे, +6 आन्सर पाहिजे. मग आपण काय करूयात, यांचे साइन्स पाहूयात. जर आपण 7 ला प्लस साइन दिलं आणि इथे 1 ला मायनस साइन दिलं, तर पहा बरं काय करता येईल आपल्याला. इथे प्लस साइन, इथे मायनस साइन, याचाच अर्थ प्लस मायनस सबट्रॅक्शन होतं. सो 7 - 1 6 आलं आणि साइन कोणतं येणार, तर मोठ्या नंबरचं प्लस मिळालं आपल्याला. आता इथे पुन्हा एकदा विचार करा. हे पहा, जर मी इथे मायनसचं साइन दिलं असतं 7 ला आणि 1 ला प्लसचं साइन दिलं असतं, तर आपला आन्सर काय आलं असतं, -6 आलं असतं, कारण आपल्याला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं असतं, हो ना. म्हणून कधीही आता इथे आपल्याला +6 हवंय ना, मग जे साइन आपल्याला आन्सर मध्ये हवं आहे ते साइन कधीही मोठ्या नंबरला द्यायचं. आता इथे आपल्याला प्लस साइन हवं होतं आन्सर मध्ये, म्हणून मोठ्या नंबरला प्लसचं साइन दिलं आणि छोट्या नंबरला मायनसचं साइन दिलं, म्हणजे सबट्रॅक्शन झाल्यानंतर आपलं जे साइन आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. क्लिअर झालं गोष्टी. चला सो सॉल्व्ह करायला घेऊयात. a² ॲज इट इज येणार प्लस. आता इथे प्लस का दिलाय, हे पहा, इथे प्लस आहे आणि इथे आपण +7 घेतलंय. सो +6a च्या जागी आपण काय राईट करणार आहोत, 7a, त्यानंतर -1a. आता इथे 1 नाही राईट केला तरी चालतो. आता पुढे -7 ॲज इट इज राईट करून घेऊयात. पुढे मल्टिप्लिकेशनचा साइन आहे, ॲज इट इज देऊन घेतलं. a² - 1. आता इथे a² आहे आणि इथे नुसता 1 दिलेला आहे. मग या 1 ला जर आपण 1² राईट केलं तर काही फरक पडणार आहे का, 1चा स्क्वेअर 1च असतो. सो याच्या व्हॅल्यू मध्ये काहीच फरक पडणार नाही.
पण आपल्याला सॉल्व्ह करते वेळी फॉर्म्युला जो आपल्याला लर्न आहे तो मात्र यूज करता येणार आहे, हो की नाही. सो याला आपण हे पहा अशा प्रकारे राईट करूयात, ए स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आणि ए प्लस 3 ऍज इट इज येणार, कारण यासाठी कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये. चला आता पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण. आता याचा न्यूमरेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा, स्टेप बाय स्टेप जायचंय. आधी काय करायचंय, फक्त न्यूमरेटर ऑब्झर्व करायचा. याला आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे की नाही, फॅक्टराइज करून घेतलेलं आहे. मग नेक्स्ट स्टेप काय करतो आपण याची, तर कॉमन बाहेर काढतो, हो की नाही. सो 2 चे ग्रुप करतो. आता ए स्क्वेअर प्लस 7a याला ऑब्झर्व करा, या दोघांमधून काय कॉमन बाहेर निघेल, तर इकडे ए स्क्वेअर आहे, इकडे ए आहे. सो दोघांमधून ए कॉमन म्हणून बाहेर निघू शकतो. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार, तर ए प्लस इथला ए तर कॉमन म्हणून आपण बाहेर काढलेला आहे, काय राहणार 7. सो 7 इथे आपण घेतला, प्लसचं साइन देऊन घेऊया तिथे. आता 3a प्लस 21 याचा एक ग्रुप करायचा आहे आणि या दोघांमधून काय कॉमन बाहेर निघतंय ते पाहायचंय. सो दोघांमधून 3 बाहेर निघू शकतो. हे पहा इथे 3 आहे आणि 21 म्हणजे काय, 21 म्हणजे 3 7s are 21, हो ना. सो दोघांमधून आपण 3 बाहेर काढूयात आणि ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. आता इथला 3 बाहेर काढला कॉमन म्हणून, तर इथे काय राहिलंय ए प्लसचं साइन. आता 21 मधला 3 बाहेर काढला, मग काय राहिलं, 21 कसं तयार होतो, 3 7s are ना. सो 3 बाहेर काढला, आतमध्ये किती राहणार 7. हे पहा 3 ने 7 ला मल्टिप्लाय केल्यावर 21च आन्सर मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबर 3 ने ए ला मल्टिप्लाय केलं की 3aच आन्सर मिळतं आपल्याला. ओके, चला आता पुढे डिनोमिनेटर ऑब्झर्व करा. आता फक्त यामध्ये सुद्धा आपल्याला 2 चे ग्रुप्स करायचे. सो हे पहा ए स्क्वेअर प्लस 7a इथे ऑब्झर्व करा, काय कॉमन बाहेर निघणार, तर ए कॉमन बाहेर निघणार. ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1a प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. आता इथे हे जे मायनसचं साइन आहे ते देऊन घ्यायचं आहे. पुढे पहा या दोघांचा ग्रुप करा, 1a मायनस 7 या दोघांमधलं काय बाहेर निघणार, कॉमन काय आहे, एक काहीतरी आपल्याला बाहेर काढायचंच आहे. मग कॉमन 1 कॉमन बाहेर निघू शकतो की नाही दोघांमधला. सो 1 आपण कॉमन म्हणून बाहेर काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, सो इथला ए एक राहिला. आता इथे साइन पहा, मी याआधी सुद्धा प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलंय की जेव्हा कधी इथे मायनसचं साइन येतं तेव्हा ब्रॅकेट मधलं साइन आपल्याला चेंज करायचं असतं. इथे जे साइन आहे ते ऍज इट इज नाही देऊन घ्यायचं. हे पहा इथे मायनस आहे की नाही, मग इथे प्लस होणार, कारण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. आता हे पहा इथे मायनस आणि इथे सुद्धा मायनस दिलं, तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. मग आपला आन्सर चुकून जाणार, हो ना. आपल्याला काय हवंय, सॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा इथे जे साइन दिलेलं आहे ते चेंज करायचं नाही आपल्याला. म्हणून जेव्हा कधी इथे मायनसचं साइन येतं तेव्हा ब्रॅकेटच्या आतलं साइन चेंज करायचं. जेव्हा इथे प्लसचं साइन असतं तेव्हा चेंज करण्याची काहीच गरज नसते, जे साइन आहे ते ऍज इट इज देऊन घ्यायचं. पण आता इथे मायनसचं साइन आलंय की नाही, मग आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मायनस असेल तर प्लस द्यायचं. सो ए प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. चला पुढे मल्टिप्लिकेशनचं साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की ए स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो तो फॉर्म्युला आपण आता इथे अप्लाय करूयात. काय होणार आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए च्या जागी काय आहे, इथे ए च्या जागी एच आहे की नाही, आणि बी च्या जागी आहे 1. सो चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए च्या जागी एच आहे, सो ऍज इट इज राईट करून घेतला. आता प्लसचं साइन देऊन घेतलं, बी च्या जागी काय आहे 1 आहे ना क्वेश्चन मध्ये, सो 1 दिला, ब्रॅकेट क्लोज. आता काय करायचंय, ए मायनस बी, ए च्या जागी एच आहे आणि बी च्या जागी काय आहे 1 आहे, सो 1 राईट करून घेतला. आणि ए प्लस 3 ऍज इट इज न्यू डिनॉमिनेटर मध्ये राईट करून घेणार. ओके, आता पुढे पुढे काय करायचंय, ए प्लस 7 ए प्लस 7 कॉमन आहे की नाही. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण अशा प्रकारे ए प्लस 7 दोन्हीकडचे जे आहेत आलेले ते कॉमन म्हणून राईट केलं, आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राईट करून घ्यायचं. अशाच प्रकारे आपण क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला सॉल्व्ह करत असतो की नाही, प्रॅक्टिस सेट 6 मध्ये आपण अभ्यासलेले आहे.
खाली सुद्धा त्याच प्रकारे जे ब्रॅकेट मध्ये आहे ते कॉमन म्हणून 1 टाइम राईट करायचे आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला सेकंड ब्रॅकेट मध्ये राईट करून घ्यायचे. ओके, आता हे मल्टिप्लिकेशनचा साइन ऍज इट इज देऊन घ्या आणि हे सुद्धा ऍज इट इज इथे आपल्याला आता कॉपी करायचंय कारण तिथे आता सॉल्व्ह करायला काही शिल्लक राहिलेलं नाहीये. सो ऍज इट इज आपण ते कॉपी करून घेत आहोत. ओके, आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. काही सेम दिसतंय का तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये? तर हो, हे पहा इथे a+7 इथे a+7 सो कट होऊन जाणार. आणखी काय सेम आहे? a+3 आणि a+3 कट करा. आणखी a-1 a-1 कट झालं. शिल्लक काय आहे आता? a+1. सो a+1 झाले या क्वेश्चनचे आन्सर. आता हे पहा a+1 कुठे आलेला आहे? न्यूमरेटर मध्ये की नाही? मग इथे डिनॉमिनेटर 1 राईट करायची गरज आहे का? ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये केलं होतं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आपला आन्सर आलेलं होतं म्हणून आपण न्यूमरेटर मध्ये 1 राईट केला होता. पण आता हे पहा न्यूमरेटर मध्ये आपला आन्सर आलेला आहे म्हणून इथे डिनॉमिनेटर मध्ये 1 राईट करायची काहीही गरज नाहीये कारण 1 हा असतोच असतो, त्याला राईट करायची गरज नसते. सो इथे आपले फायनल आन्सर काय झालेले आहे या क्वेश्चनचे? a+1. आले लक्षात? पाहताय ना किती इझी आहे आणि मज्जा येते सॉल्व्ह करायला. चला पुढे पाहूयात. 3 नंबरला काय दिलेलं आहे? इझी आहे हो की नाही? प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये आपण क्यूब वाले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते आणि त्याही आधी आपण स्क्वेअर वाले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. चला तर मग फॉर्म्युले आपले लर्न आहेत. हे पहा न्यूमरेटर साठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आणि डिनॉमिनेटर साठी कोणता फॉर्म्युला यूज करणार? स्क्वेअर वाला. आता इथे पहा हा जो क्यूब दिलेला आहे 8x क्यूब, क्यूब कोणाचा आहे? फक्त x चा आहे. या 8 चा आहे का? नाहीये ना. आपल्याला द होल क्यूब पूर्ण टर्मचा जर क्यूब करायचा असेल तर आपण काय करतो? जो कोइफिशियंट आहे त्याचा क्यूब रूट फाइंड आउट करतो हो ना. मग 8 चा क्यूब रूट काय आहे? 8 चा क्यूब रूट आहे 2. 2 कसं काय? कारण 2 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं? 8च मिळतं. 2 × 2 किती झाले? 4 आणि 4 × 2 किती झाले? 8. सो 8 चा क्यूब रूट काय आहे? 2. चला सॉल्व्ह करायला घेऊया तिथे. हे पहा कशा प्रकारे मग राईट करणार आपण? 2x द होल क्यूब. संपूर्ण टर्मचा क्यूब पाहिजे ना आपल्याला फॉर्म्युलानुसार म्हणून आपण काय केलेलं आहे या क्वेश्चन मध्ये न्यूमरेटरला थोडंसं मॉडिफाय केलंय. व्हॅल्यू सेमच आहे दोघांची, फक्त फॉर्म्युलानुसार मॉडिफाय करून घेतलेला आहे आपण आपला क्वेश्चन. आता मायनसचा साइन ऍज इट इज देऊन घ्या. आता हे पहा इथे हा जो क्यूब आहे तो फक्त वायचा आहे, 27 चा आहे का? नाही. ओके नाही. आणि आपल्याला तर संपूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे, बी क्यूब हवा आहे. मग काय करणार आपण? 27 चा क्यूब रूट फाइंड आउट करणार. काय आहे बरं 27 चा क्यूब रूट? येस, व्हेरी गुड, 3 आहे. कारण 3 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं की आपल्याला 27 आन्सर मिळतं. 3 3 जार 9, 9 3 जार 27. सो 27 चा क्यूब रूट आहे 3. सो 3y द होल क्यूब. आता डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय दिलेलं आहे पहा बरं. दोन्ही टर्म्स मध्ये स्क्वेअर आहे हो ना. म्हटल्यावर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे a² - b² वाला. हा फॉर्म्युला इथे आपण इझिली अप्लाय करू शकतो. पण जर असं थांबा, इथे संपूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे a² - b² आणि इथे संपूर्ण टर्मचा आहे का स्क्वेअर? नाही. x चा स्क्वेअर आहे, या कोइफिशियंट 4 चा नाहीये. मग आपण काय करूयात या डिनॉमिनेटरला आपल्या फॉर्म्युलानुसार थोडंसं मॉडिफाय करून घेऊयात. सो त्यासाठी काय करावं लागेल? या 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला राईट करावा लागेल. सांगा बरं 4 चा स्क्वेअर रूट काय आहे? 4 चा स्क्वेअर रूट आहे 2. 2 2 जार 4 हो की नाही. सो 4x² लाच आपण 2x द होल स्क्वेअर असे सुद्धा राईट करू शकतो की नाही. मग आता हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आणि या x चा पण. बरोबर. चला आता 9y² असे इथे दिलेलं आहे. मग याला द होल स्क्वेअर कशा प्रकारे आपण करणार? त्यासाठी 9 चा स्क्वेअर रूट काय आहे बरं सांगा मला? 3 3 जार 9. सो 9 चा स्क्वेअर रूट आहे 3. सो 3y द होल स्क्वेअर. काय केले आपण? व्हॅल्यूज चेंज केल्या का? नाही. आपण काय केलेलं आहे? व्हॅल्यूज त्याच ठेवलेल्या आहेत, फक्त
थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे फॉर्म्युला नुसार क्वेश्चनला. चला आता फॉर्म्युला मध्ये आपल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो ए क्यूब मायनस बी क्यूब, ए च्या जागी काय आहे, इथे ए च्या जागी आहे 2x बरोबर क्वेश्चन मध्ये, आणि बी च्या जागी काय आहे 3y. सो हे पहा ए क्यूब मायनस बी क्यूबचा एक्सपान्शन केल्यानंतर अशा प्रकारे होतं. सो चला याला एक्सपांड करूयात आता आपण क्वेश्चनला, आपल्या क्वेश्चनच्या न्यूमरेटरला. कशा प्रकारे राईट करणार मग, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी आहे की नाही. सो ए म्हणजे काय आहे 2x आहे आणि बी म्हणजे काय आहे 3y आहे. सो 2x मायनस 3y. आता सेकंड ब्रॅकेट, आता इथे मुद्दाम स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेला आहे कारण आतमध्ये ब्रॅकेट्स येणार आहेत ना, म्हणून आपण बाहेरचं जे ब्रॅकेट आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट घेतलंय. ए स्क्वेअर, ए म्हणजे काय 2x. सो इथे राईट करूयात 2x द होल स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन, आता a इंटू बी, a म्हणजे 2x. सो 2x इंटू बी, बी म्हणजे 3y. प्लसचं साइन, आता बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे 3y आहे की नाही. सो 3y द होल स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि डिनॉमिनेटर साठी आपल्याला हा सेकंड वाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो ए च्या जागी काय आहे इथे क्वेश्चन मध्ये 2x आहे, ए च्या जागी आहे 2x आणि बी च्या जागी काय आहे 3y आहे. एक्सपांड कशा प्रकारे होणार आहे, कोणत्या फॉर्म मध्ये, a प्लस बी इंटू ए मायनस बी. आपल्याला काय करायचंय, फक्त ए च्या ऐवजी 2x राईट करायचंय आणि बी च्या ऐवजी 3y राईट करायचंय. चला तर मग राईट करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे a प्लस बी, a म्हणजेच 2x. सो 2x प्लस बी, बी म्हणजे काय 3y. सेकंड ब्रॅकेट मध्ये कशा प्रकारे येणार आहे 2x मायनस 3y. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज येणार इथे. आता जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहा, इथे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे आणि x चा पण आहे की नाही. सो 2 चा स्क्वेअर किती 4. सो 4x स्क्वेअर प्लस, आता इथे पहा 2x म्हणजे काय आहे, 2x म्हणजे आहे 2 इंटू एक्स आणि 3y म्हणजे काय आहे, 3y म्हणजे आहे 3 इंटू y. सो 2 3 जार किती 6, 2 3 जार 6 आणि x इंटू y किती xy. सो 6xy झाले इथे आन्सर. त्यानंतर ना प्लसचं साइन ऍज इट इज. आता हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आहे आणि y चा पण आहे. सो 3 चा स्क्वेअर 9 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर ओनली. आता डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज जे राईट केलेलं आहे ते राईट करून घेणार. ओके, आता पहा बरं पुढे आणखी आपल्याला काय करता येणार आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काही आपल्याला सेम दिसतंय का, तर हो, हे पहा 2x मायनस 3y, 2x मायनस 3y. सो हे इथेच आपण कट करू शकतो. आता रिमेनिंग जे आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. ओके, डिनॉमिनेटर मध्ये अशा प्रकारे येणार. पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का, विचार करा जरा. नाही करू शकत, हो ना. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला फोर्थ क्वेश्चन पाहूयात. आता इथे पहा, इथे सुद्धा न्यूमरेटर मध्ये क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आपल्याला दिलेला आहे, त्याच फॉर्म मध्ये आहे की नाही, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. सो हे काय आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. सो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करत असतो, तर थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतो. जे प्रोडक्ट येतं, आता इथे 24 1 जार 24, इथे मायनसचं साइन आहे, इथे प्लसचं साइन आहे. सो 24 जे प्रोडक्ट आलेलं आहे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, -24 येणार की नाही इथे. सो प्रोडक्ट आपलं -24 आलेलं आहे, पण सध्या आपण इथे 24च राईट करून घेऊयात, तुमचा उगाच गोंधळ नको. सो प्रोडक्ट आलेले आहे 24. याचे असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर मिडल टर्मचं कोइफिशियंट आपल्याला मिळेल. सो 24 चे कोणते दोन फॅक्टर्स आहेत सांगा बरं मला, असे दोन फॅक्टर्स की ज्यांना ऍड केल्यानंतर 5 आन्सर येतं. सो जरा विचार करा बरं, आपल्याला काय पाहिजे, नुसतं 5 पाहिजे का, सम नाही, -5 पाहिजे ना. सो विचार करा जरा कोणते दोन फॅक्टर्स येणार. जर आपण 8 3 जार केलं, 8 3 जार
24. तसं 24 6 4 जार 24 सुद्धा येतं. पण 6 आणि 4 ला ऍड करा, काय येतं आन्सर? 10 येतं. 6 आणि 4 ला मायनस करा, काय येतं आन्सर? 2 येतं. सो 6 आणि 4 आपल्याला चालणार नाही, हो ना. सो इथे आपण घेऊयात 8 आणि 3. 8 आणि 3 या दोघांना ऍड केल्यानंतर 11 आन्सर येतं, बरोबर. पण या दोघांना जर सबट्रॅक्ट केलं आपण तर मात्र 5 आन्सर येतं, हो ना. मग आपल्याला आन्सर मध्ये काय पाहिजे? -5 हवं आहे. मग मायनसचं साईन कधी येणार? जेव्हा मोठ्या नंबरचं मायनसचं साईन असतं तेव्हा. सो 8 ला आपण मायनसचं साईन देऊन घेऊयात. आणि छोट्या नंबरला जर आपण प्लस दिलं तरच आपल्याला या दोघांचं सबट्रॅक्शन करता येणार आहे, हो ना. जर मायनसचं साईन दिलं याला सुद्धा तर ऍडिशन करावी लागेल. मग आपण काय करूयात? 3 ला प्लसचं साईन देऊया. सो मायनस प्लस सबट्रॅक्ट होतं. 8 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 5 आन्सर येतं. पण साईन कोणतं येणार इथे आता? मायनसचं. सो -5 आपल्याला सम मिळालेला आहे. आलं लक्षात? सो इथे प्रोडक्ट आलेला आहे 24. थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट आलेला आहे 24. आणि 24चे असे 2 फॅक्टर्स आपण फाइंड आउट केले की ज्यांना ऍड केल्यानंतर मिडल टर्मचा कोएफिशियंट आपल्याला मिळतो. सो मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे -5. सो तो इथे आपल्याला मिळालेला आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात. x² ऍज इट इज मायनस 5x च्या ऐवजी काय राईट करायचं आपल्याला? हे 2 फॅक्टर्स राईट करायचे. सो 8x प्लस, आता इथे 3चं प्लस साईन घेतलंय ना आपण, सो प्लसचं साईन द्यायचं इथे, प्लस 3x. पहा बरं, इथे मायनस, इथे प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्ट होतं. सो 8x मधून 3x सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर आपल्याला 5xच मिळत आहे, हो ना. सो करेक्ट ट्रॅकवर आहोत आपण. -24 ऍज इट इज राईट करून घ्यायचं. आता डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा. x प्लस 3 x इंटू आहे, x प्लस 3 इंटू x प्लस 8. यासाठी आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे का? नाही की नाही. मग याला ऍज इट इज खाली राईट करून घ्यायचं. मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घ्या बरं आता इथे. आता x² मायनस 64 आहे, इथे स्क्वेअर आहे. सेकंड टर्म मध्ये आपण स्क्वेअर आणू शकतो का? स्क्वेअर आणू शकतो का असं मी का विचारते तुम्हाला? कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना a² मायनस b² चा. सो त्या फॉर्म मध्ये आपल्याला याला करता येतंय का? तर हो की नाही. 64 चा स्क्वेअर रूट काय आहे? 8. 8 जार 64. सो याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, x² मायनस 8² आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये x मायनस 8. इथे स्क्वेअर आहे की नाही, याचाच काय अर्थ होतो की पॉवर 2 आहे. 8 मायनस 8 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, तर त्यालाच आपण अशा प्रकारे राईट करून घेतलेलं आहे. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करूयात. काय करायचं आपल्याला? क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला सॉल्व्ह करते वेळी 2 2 चे पेअर्स करायचे असतात. सो इथे 2 चे पेअर्स करूयात. हे पहा, आता या 2 चे पेअर्स केल्यानंतर काय कॉमन बाहेर निघणार? तर x कॉमन बाहेर निघणार, हो ना. सो x ला बाहेर काढलं, रिमेनिंग काय आहे आता ब्रॅकेटमध्ये 1x मायनस 8. आता -8 का? कारण x ऑलरेडी आपण इथे बाहेर काढलेला आहे कॉमन. ब्रॅकेट क्लोज करून टाकूयात. आता हे प्लसचं साईन देऊन घ्या. इथे काय कॉमन बाहेर निघेल? इथे 3 आहे, इथे 24 आहे. 8 3 जार 24, हो ना. सो 3 आपण बाहेर काढूयात कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहणार? इथला 3 बाहेर काढला 3x मधला, ब्रॅकेटमध्ये काय राहणार? x. हे मायनसचं साईन ऍज इट इज. 24 म्हणजेच काय? 24 ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो? 8 इंटू 3, हो ना. सो 8 इंटू 3 बाहेर काढला, रिमेनिंग काय? 8. सो इथे 8 राईट केला, ब्रॅकेट क्लोज. डिनॉमिनेटर मध्ये जे आहे ते ऍज इट इज कॉपी करायचंय, कारण त्याच्याशी आपण काहीच करू शकत नाही. त्याच्याशी रिलेटेड कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये अवेलेबल. इंटूचा साईन आणि हे पहा x² मायनस 8² आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं. त्यासाठीच आपण x² मायनस 64 ला x² मायनस 8² अशा प्रकारे मॉडिफाय करून घेतलेला आहे. चला तर मग एक्सपांड करूया त्याला.
ए च्या जागी काय आहे आपल्याकडे, ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी काय आहे 8. सो त्याप्रमाणे आपण इथे राईट करून घेऊयात. ए प्लस 8, ए म्हणजे काय, ए म्हणजे आहे एक्स आणि बी म्हणजे काय आहे, बी म्हणजे आहे 8. म्हणून एक्स प्लस 8, सेकंड ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 8, ए च्या जागी एक्स, बी च्या जागी 8. ओके, डिनॉमिनेटर मध्ये जे आहे ते ऍज इट इज राईट करून घेतलं. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण आता, कशा प्रकारे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला सॉल्व्ह करत असतो. जे ब्रॅकेट मध्ये आहे हे पहा, इथे एक्स मायनस 8, इथे एक्स मायनस 8, मग त्याला कॉमन म्हणून एकच ब्रॅकेट मध्ये राईट करतो आपण. हे पहा अशा प्रकारे. आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राईट करत असतो. झालं. आता डिनॉमिनेटर ऍज इट इज खाली कॉपी केला. ओके, आता हे इंटूचं साइन आणि आता इथे सॉल्व्ह करायला काही राहिलेलं नाहीये, सो ते सुद्धा ऍज इट इज आपण इथे कॉपी करून घेऊयात. आता पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जे जे तुम्हाला सेम दिसतंय ना त्याला कट करून टाकायचे आपल्याला. सो हे पहा, एक्स मायनस 8 खाली डिनॉमिनेटर मध्ये, इथे एक्स मायनस 8, इथे एक्स प्लस 3, इथे खाली एक्स प्लस 3, इथे एक्स प्लस 8, इथे एक्स प्लस 8, कट करा. एक्स मायनस 8, एक्स मायनस 8, अरे बापरे, इथे तर सगळंच कट झालेलं आहे. मग आता काहीच राहिलं नाही. याचा अर्थ काय असतं, तर 1 असतं. हे पहा, जेव्हा कधी आता इमॅजिन करा, न्यूमरेटर मध्ये 5 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे, मग डिव्हिजन कसं करतो, 5 1 जार 5, 5 1 जार 5, काय रिमेनिंग राहिलं 1. त्यानंतर जर 4 असेल, न्यूमरेटर मध्ये 4, डिनॉमिनेटर मध्ये 4, कशा प्रकारे डिवाइड करतो आपण, 4 1 जार 4, 4 1 जार 4, काय रिमेनिंग राहतं 1. मग त्याचप्रमाणे इथे सगळंच कट झालेलं आहे म्हटल्यावर 1 रिमेनिंग राहिलेला आहे. सो या क्वेश्चनचे आन्सर आलेला आहे 1. सो या क्वेश्चनचे हे आहे फायनल आन्सर. सो व्यवस्थित लक्ष द्या. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण दिलेल्या रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे मल्टिप्लिकेशन केले होते. हे पहा, जेव्हा कधी एखादे अल्जेब्रिक एक्सप्रेशन a अपॉन बी या फॉर्म मध्ये असते तेव्हा हे पहा, इथे हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन अपॉन दुसरे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले असते, तेव्हा अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणतात, रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता या रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे आपल्याला डिव्हिजन दिलेले आहे. अतिशय सोपं आहे. ज्या प्रकारे आपण या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 1 पासून 4 पर्यंत मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केले की नाही, त्याचप्रमाणे आपल्याला हे डिव्हिजन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहे. चला लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. आता आपण काय ऑब्झर्व करायचं आहे, तर फर्स्ट हे जे रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचं न्यूमरेटर ऑब्झर्व करूयात. कोणत्या फॉर्म मध्ये दिलेला आहे बरं हा न्यूमरेटर, हे पहा, हे काय आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. पहा बरं, 3 टर्म्स आहेत की नाही आणि पॉवर काय आहे, हायेस्ट पॉवर स्क्वेअर आहे, 2 आहे. सो यालाच काय म्हणतात, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. हा फॉर्म आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचा. या फॉर्म मध्ये आपला हा न्यूमरेटर आहे. मग याला सॉल्व्ह कसे करतो आपण, येस, थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला, हे पहा, थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करून प्रोडक्ट फाइंड आउट करतो. सो काय येणार प्रोडक्ट, 2 3 जार किती 6. सो इथे राईट करून घेऊयात. प्रोडक्ट आहे 6, पण फक्त 6 आहे का, तर नाही. हे पहा, इथे 2 चं साइन आहे मायनस आणि या 3 चे या कोइफिशियंटचं साइन काय आहे, प्लस आहे. सो मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस होत असतं. आणि 2 इंटू 3 6, सो मायनस 6 झाले आपले प्रोडक्ट. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, तर हे जे प्रोडक्ट आलेले आहे त्या प्रोडक्टचे असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की त्यांना ऍड केल्यानंतर मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळाला पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला. सो इथे प्रोडक्ट आपल्याला काय आलेला आहे, -6 आणि -6 और यू कॅन से ओनली 6 हिअर. 6 चे आपल्याला असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं सम, ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. आता मिडल टर्मचा कोइफिशियंट काय आहे, इथे व्हेरिएबल आहे एक्स आणि या व्हेरिएबलचा कोइफिशियंट इथे काहीच दिलेलं नाहीये म्हटल्यावर आपण काय म्हणतो, 1 कोइफिशियंट आहे, हो की नाही. मग नुसता 1 येणार आहे का, तर नाही. साइन कोणता आहे, मायनसचा आहे. सो -1 इतकं आपल्याला काय पाहिजे, सम पाहिजे आहे. सो इथे राईट करून घेऊयात -1. चला मग आता फाइंड आउट करूया 6 चे असे 2
फॅक्टर्स की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला -1 मिळेल. सो शोधा बरं. 3 2 जार 6 येते की नाही, 3 2 जार 6. सध्या जेव्हा आपण फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो तेव्हा हे जे मायनसचं साईन आहे ना त्याला निग्लेक्ट करायचं, असं समजायचं ते इथे नाहीच आहे, फक्त 6 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सो 3 2 जार 6 इथे आपण राईट करून घेऊया. 3 आणि 2 हे झाले दोन फॅक्टर्स 6 चे. आता आपल्याला काय पाहायचं आहे, सम किती पाहिजे, -1 इतकं सम पाहिजे, हो ना. मग 3 मधून 2 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला 1 मिळतं, पण काय साईन पाहिजे, मायनसचं साईन पाहिजे, -1 पाहिजे. मग मायनसचं साईन कसं काय येईल बरं. हे पहा, जेव्हा कधी आपण मोठ्या नंबरला मायनसचं साईन देतो आणि छोट्या नंबरला प्लसचं साईन देतो तेव्हा काय होतं, हे पहा, मायनस प्लस आपल्याला काय करावं लागतं, मग सबट्रॅक्शन करावं लागतं, हो ना. मग 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येतं, 1 येतं, बरोबर. आणि साईन कोणतं लागतं बरं सांगा मला, मोठ्या नंबरचं, हो ना. मग -1 इथे आपल्याला मिळालेलं आहे आन्सर. सम मिळालं की नाही -1. आता काही मुलांना असा प्रश्न पडू शकतो की या 3 लाच मायनसचं साईन का बरं द्यायचं, या 2 ला का नाही द्यायचं. त्याचं कारण सुद्धा मी आत्ताच सांगितलेलं आहे. जेव्हा आपण आता सबट्रॅक्शन केलं की नाही दोघांचं, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केला, 1 आलं आन्सर. मग जेव्हा साईन द्यायची वेळ येते तेव्हा आपण कोणतं साईन देत असतो, मोठ्या नंबरचं. म्हणून जेव्हा कधी तुम्हाला मायनस मध्ये आन्सर हवा असतं, नेगेटिव्ह नंबर हवा असतो, तेव्हा मोठ्या नंबरला मायनसचं साईन द्यायचं आणि छोट्या नंबरला प्लसचं साईन द्यायचं. आणि असं जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर तुमचं जे आन्सर आहे ते नेहमी निगेटिव्हच येणार आहे. चला, आता आपल्याला मिळालं आहेत की नाही हे दोन फॅक्टर्स 6 चे. आता पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 6.1 संपूर्णपणे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल वर आधारित आहे. सगळे क्वेश्चन्स त्यामध्ये क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल वर रिलेटेड आहेत. सो हे पहा, आता हा जो न्यूमरेटर आहे त्याची फर्स्ट टर्म ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात आपण, 3x². आता या एक्सच्या जागेवर आपल्याला काय राईट करायचंय, मिडल टर्मच्या जागेवर. तर हे पहा, 3 आणि 2 हे जे फॅक्टर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत की नाही 6 चे, ते राईट करायचे आहेत. सो चला, 3 चा साईन काय आहे, मायनस आहे. सो इथे देऊन घेऊयात मायनस. आणि हा 3 तर इथे राईट करणारच, पण हा जो एक्स आहे ना तो सुद्धा 3 बरोबर राईट करायचा आहे. का ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, 3x, पुन्हा इथे काय आहे, +2. सो आता नुसता 2 नाही राईट करायचा, आपल्याला काय राईट करायचं आहे, +2x. आता हे पहा, जेव्हा कधी 3x आणि 2x आहे की नाही, -3x + 2x, -3x मधून 2x सबट्रॅक्ट केले, इथे मायनसचं साईन इथे प्लसचं साईन की नाही, 3x मधून 2x सबट्रॅक्ट करा, काय आन्सर येणार आहे तुम्हाला, 1x. आणि 1xच आपला मिडल टर्म आहे. आलं लक्षात. सो त्यामुळे इथे आपल्याला मिडल टर्मच्या ऐवजी काय राईट करायचं आहे, आपण जे इथले फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत ते राईट करायचे आहेत. आणि मिडल टर्म मध्ये जो व्हेरिएबल दिलेला आहे त्याला सुद्धा न विसरता त्या फॅक्टर्स बरोबर राईट करायचं, जसं की आपण आता इथे राईट केलेलं आहे 3x आणि 2x. आता हे जे मायनसचं साईन आहे ना ते ऍज इट इज इथे देऊन घ्या, आणि 2 जो आहे इथे थर्ड टर्म तो पण राईट करायचा आहे. आपण काय केलेलं आहे, फक्त मिडल टर्म जी आहे त्या मिडल टर्मच्या ऐवजी काय केलेलं आहे, थर्ड टर्म आणि फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट यांच्या प्रोडक्टचे दोन जे फॅक्टर्स आपण फाइंड आउट केले ते इथे राईट केलेले आहेत. चला, आता डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे, हो ना. मग याला सुद्धा आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, ज्या प्रकारे या न्यूमरेटरला सॉल्व्ह केलं त्याच प्रकारे काय करायचं, आपल्याला थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचंय. सो 12 1 जार किती, 12 1 जार 12. सो इथे प्रोडक्ट राईट करून घेऊयात आपण, 12 आलेला आहे. आता 12 चे असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला -7 मिळेल, मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल. सो आपल्याला काय पाहिजे, -7 पाहिजे आहे सम, हो ना. सो इथे राईट करून घेऊयात, रफ, हे सगळं रफ वर्क आहे हा आपलं. सो इथे -7 आपल्याला सम हवंय. सो 12 चे आता असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करा की ज्यांना ऍड केल्यानंतर किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 7 आन्सर मिळेल. सो शोधा, थिंक करा काय येतील. तर हे पहा, 4 3 जा केलं, 4 आणि 3 यांना ऍड केल्यानंतर पहा 7 येतं की नाही. आता इथे काही मुलांना असंही वाटू शकतं की इथे आपण 6 2 जार करू शकतो किंवा 2 6 जार करू शकतो. हो, करू शकतो, पण 6 आणि 2 या दोघांना ऍड करा बरं, 7 येतं का, नाही येत, 8 येतं, हो ना. किंवा 6 आणि 2 या दोघांना सबट्रॅक्ट करा, काय येतं, 4 येतं, 7 नाही येत. म्हणून हे पहा, असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 7 मिळणार आहे. येते लक्षात. हे पहा, आता
आपल्याला काय पाहिजे, -7 पाहिजे की नाही. आधी काय लक्षात ठेवायचं की 7 हा नंबर लक्षात ठेवायचा, पण नंतर मग विचार करायचा की मायनसचं साईन कसं काय येईल बाबा इथे. आता हे पहा, या दोघांना आपल्याला ऍड तर करायचंय, हो की नाही. ऍड केल्यानंतर पॉझिटिव्ह नंबर येईल 7, पण मायनसचं साईन हवंय ना. मग जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, मोठ्या नंबरला त्यावेळी काय करायचं, मायनसचं साईन देऊन घ्यायचं आणि मग विचार करायचा की आता मोठ्या नंबरला मायनसचं साईन दिलेलं आहे, मग हा पॉझिटिव्ह नंबर आहे 3, मग अशा वेळी आपल्याला तर सबट्रॅक्शन करावं लागेल, मग जमणार नाही. मग आपल्याला काय करायचंय, ऍडिशन करायची ना. मग त्यासाठी काय करायचंय, इथे मायनस घेतलं ना, मग इथे सुद्धा आपण मायनस घेऊयात. मायनस मायनस प्लस होत असतं हे आपल्याला माहित आहे, हो की नाही. सो हे पहा, इथे मायनस इथे मायनस, चला ऍड करा. 4 + 3 किती झाले, 7 झाले. आणि साईन कोणतं येतं, मोठ्या नंबरचं येतं. सो मिळालं नाही इथे आपल्याला -7. आलं लक्षात. सो बघा किती इझी आहे आणि मजा येते, गंमत वाटते सॉल्व्ह करायला. चला मग आता काय करायचं आपल्याला, बदल काय करायचे, फक्त मिडल टर्मच्या ऐवजी हे राईट करायचंय, -4x आणि -3x. सो चला बाकीचं सगळं ऍज इट इज राईट करून घेऊयात. सो x² - 4x - 3x आणि +12 ऍज इट इज इथे थर्ड टर्म राईट करून घेतलेली आहे. आता बऱ्याच ठिकाणी असंही सांगितलं जाईल की इथे डिव्हिजनचं साईन आहे, सो इथे लगेचच काय करायचंय, रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल म्हणजे काय, तर जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये राईट करायचं, जे न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये राईट करायचं. तसं केलं तरीही चालणार आहे, पण आपण डिव्हिजनचं जे साईन आहे ते शेवटी थोडं अजून काही स्टेप्स झाल्यानंतर ना चेंज करूयात, रेसिप्रोकल करूयात. आता सध्या जे डिव्हिजन आहे ते ऍज इट इज ठेवून घेऊयात. तुम्हाला हळूहळू कळत जाणार आहे, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. हे पहा, डिव्हिजनचं साईन ऍज इट इज आपण इथे राईट करून घेतलं. आता या अल्जेब्रिक, या रॅशनल अल्जेब्रिकचा जो न्यूमरेटर आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा, तो सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. मग याला सुद्धा आपल्याला त्याच मेथडने सॉल्व्ह करावं लागणार आहे. काय करतो आपण, थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करतो. जे प्रोडक्ट येईल त्याचे असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करतो की ज्याला ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल, हो ना. सो चला, 6 3 जार किती, 6 3 जार 18. सो इथे आपले प्रोडक्ट काय आलेले आहे, इथे राईट करूयात खाली, प्रोडक्ट आपले आलेले आहे 18. नुसतं 18 आहे का, तर नाही. हे पहा, इथे मायनसचं साईन आहे, इथे प्लसचं साईन आहे. सो मायनस प्लस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होतं, मायनस होत असतं. सो इथे -18 आपले प्रोडक्ट आलेले आहे. आपल्याला असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला -7 आन्सर मिळेल. सो सम किती पाहिजे, -7 पाहिजे. सो आता हे मायनसचं साईन थोडा वेळ इग्नोर करा. पहा बरं, 18चे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करा. असे 2 फॅक्टर्स की ज्यांना ऍड केल्यानंतर 7 येईल. सो 2 9 जार 18 येतं, बरोबर. 9 + 2 केलं की आपल्याला 11 मिळतं, पण 9 - 2 केलं की आपल्याला किती मिळतं, 7 मिळतं, हो ना. सो चला आपण आयडिया करूया. तिथे 9 आणि 2 हे 2 फॅक्टर्स आपण 18चे राईट करून घेतले. आता हे पहा, आपल्याला, आपण या दोघांना ऍड केलं की आपल्याला 11 मिळतंय, पण आपल्याला 11 नकोय, आपल्याला 7 हवंय. म्हटलं आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. मग सबट्रॅक्शन कोणत्या कंडिशन मध्ये आपण करतो, जेव्हा एका ठिकाणी मायनस असतं आणि दुसऱ्या ठिकाणी प्लस असतं तेव्हा. आणि नेहमी मोठ्या नंबरला मायनसचं साईन द्यायचं. सो 9 ला देऊयात आपण मायनसचं साईन आणि 2चं आहे प्लस साईन. सो मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं की नाही. सो 9 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 7. पण नुसतं 7 हवंय का आपल्याला, नाही, -7 हवंय ना, म्हणून तर इथे आपण मोठ्या नंबरला मायनसचं साईन दिलं. सो इथे सबट्रॅक्शन केल्यानंतर 7 तर आलं, पण साईन कोणतं येणार आहे, मोठ्या नंबरचं. सो इथे येणार मायनस साईन. आलं की नाही -7. चला आता इथे सॉल्व्ह करायला घेऊयात. 3x² ऍज इट इज राईट करणार. त्यानंतर हे पहा, -7x च्या जागी आपल्याला काय राईट करायचंय, -9x + 2x. चला राईट करूया तिथे, -9x + 2x. त्यानंतर थर्ड टर्म ऍज इट इज राईट करून घ्यायची, -6. आता पुढे डिनॉमिनेटर पहा, x² - 4. याला आपण काही करू शकतो का, इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो का, याचा थोडासा विचार करा. हे पहा, इथे x² आहे आणि इथे 4 आहे. 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे का, येस, 4 2चा स्क्वेअर आहे, हो ना. सो इथे हे पहा, आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. 4च्या जागी आपण 2चा स्क्वेअर राईट केला तर a² - b² हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार आहे. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. हे पहा, x² - 2². x a च्या जागी काय आहे, x आहे. b च्या जागी काय आहे, हे पहा 2 आहे. a च्या जागी x, b च्या जागी 2. सो हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण आता सॉल्व्ह करायला घेऊयात.
आता हे पहा, आपल्याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला आपण फॅक्टराइज केल्यानंतर काय करायचं इथे आपल्याला, येस 2 2 चे पेअर करायचे ना. सो हे पहा 3x² - 3x, या दोघांकडे ऑब्झर्व करा. यामधून काही कॉमन आपल्याला बाहेर काढता येणार आहे का, तर हो नक्कीच काढता येईल आपल्याला. हे पहा इथे x आहे, इथे पण x आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. मग 3x आपण बाहेर कॉमन म्हणून राईट करूयात. आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार, इथला x आपण बाहेर घेतला की नाही कॉमन म्हणून, मग ब्रॅकेटमध्ये येणार x आणि इथे 3 आणि x दोन्ही बाहेर काढलेला आहे. मग रिमेनिंग काय आहे, तर 1. सो -1. हे पहा, आता आपण 3x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हेच आन्सर मिळायला पाहिजे. पहा बरं येत आहे का, 3x × x 3x², त्यानंतर मायनसचा साईन, पुन्हा 3x × 1 केलं की 3x येतं. सो बरोबर आहोत, वी आर ऑन द राईट ट्रॅक. चला आता पुढे हे प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घ्या. आणि 2x - 2 यामधून काय कॉमन बाहेर निघेल का, तर हो नक्कीच निघेल. इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो 2 ला काढूयात आपण बाहेर. आणि आतमध्ये घरात कोण राहणार, x मायनस, अर्थात 2 ला तर आपण बाहेर काढून टाकलं घराच्या, हो की नाही. मग इथे घरात कोण राहणार, या ब्रॅकेटमध्ये कोण राहणार, तर 1. काहीच नाही म्हणजे 1. हे पहा 2 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 2च आन्सर मिळतं. आलं लक्षात. आणि जेव्हा ब्रॅकेटमध्ये x - 1 x - 1 दोन्हीकडे येतं ना, तेव्हा असं समजायचं की आपण व्यवस्थित चाललेलो आहोत, बरोबर दिशेने चाललेलो आहोत, आपलं काही चुकत नाहीये. चला आता पुढे सुद्धा काय करायचंय, 2 2 चे पेअर्स करायचे. सो चला या दोघांचा पेअर करा. इथून काय कॉमन बाहेर निघेल, सो कॉमन बाहेर निघणार आहे x. त्याला बाहेर ठेवूयात. आणि आतमध्ये घरात कोण राहणार, तर इथला एक x बाहेर काढला, मग किती राहिला, 1x राहिला ना, तो आतमध्ये राईट केला. त्यानंतर मायनस आणि 4. x ला तर ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे. आता हे मायनसचं साईन देऊन घ्या इथे. 3x + 12 इथून कॉमन काय बाहेर निघेल, तर हे पहा इथे 3 आहे आणि 12 लाच आपण 3 × 4 असं राईट करू शकतो की नाही. 3 4 जा 12 येतं, बरोबर. सो जर 3 ला बाहेर काढलं तरी इथे 4 रिमेनिंग राहणारच. सो 3 ला आपण बाहेर काढूयात. आणि घरात कोण राहणार, तर x. आता इथे मायनस का वर आलं सांगा, तुम्ही सांगा, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. आठवलं, जेव्हा कधी इथे मायनसचं साईन असतं तेव्हा ब्रॅकेटच्या आतलं साईन हे नेहमी चेंज करायचं. जर इथे प्लसचं साईन असेल तर ब्रॅकेटच्या आतलं साईन चेंज करायची काहीच गरज नसते. आता असं का करतो आपण, तर हे पहा इथे मायनसचं साईन आहे की नाही, जर आपण ऍज इट इज इथे प्लसच दिलं असतं तर मायनस इंटू, आता हे मल्टिप्लाय होतं की नाही पूर्ण ब्रॅकेटला हे साईन. सो मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस होतं. आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर ना प्लसचं साईन हवं आहे, हो ना. ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर आपल्याला हेच सेम आलं पाहिजे, 3x + 12. सो म्हणून इथे आपण काय करतो, ब्रॅकेटच्या आतलं साईन नेहमी चेंज करतो. नेहमी म्हणजे जेव्हा कधी इथे मायनस येतं, कारण मायनस इंटू मायनस केल्यानंतर प्लस साईन येतं. जर मायनस इंटू प्लस केलं तर मायनस साईन होऊन जातं ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर. सो इथे आता 3 तर 12 मधला बाहेर काढलेला आहे, मग राहिलं काय, 4. ब्रॅकेट क्लोज करा. हे पहा आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून पहा बरं. -3 × x काय येणार, -3x. त्यानंतर -3 × -4 करा बरं, काय येतं आन्सर, मायनस मायनस प्लस. आणि 3 × 4 काय झालं, 12 झालं. सो 3x + 12 ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर सेम इथलाच आलेला आहे. आलं लक्षात का, आपण इथे मायनसचं साईन केलेलं आहे. चलो पुढे जाऊयात. आता हे डिव्हिजनचं साईन ऍज इट इज देऊन घेऊयात. का, कारण अजून आपल्याला काही स्टेप्स सॉल्व्ह करायचे आहेत. आपण पूर्ण अल्जेब्रिक एक्सप्रेशनला सॉल्व्ह केलेलं नाहीये. हे जे पूर्ण रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत ते पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर जेव्हा आपल्याला कट करायची वेळ येते तेव्हा आपल्याला रेसिप्रोकल करायचं आहे. चला आता इथे सुद्धा काय येणार आहे, आपल्याला 2 2 चे पेअर्स करायचे. तिथून काय कॉमन बाहेर निघेल, तर 3x कॉमन बाहेर निघेल. इथे राईट करूयात. आणि आतमध्ये x मायनस काय राहील, आता 9 मधला 3 बाहेर घेतलेला आहे. 3 3 आर 9 ना, सो आतमध्ये राहणार 3. ब्रॅकेट क्लोज. हे जे प्लसचं साईन आहे ते ऍज इट इज देऊन घ्या. इथून काय कॉमन बाहेर निघेल, इथे 2 आहे आणि इथे 6 आहे. सो 2 कॉमन बाहेर निघेल. आणि इथे काय राहिलं मग आता, ब्रॅकेटमध्ये x आणि मायनस, आता इथला 2 आपण बाहेर काढलेला आहे की नाही, 6 मधला 2 बाहेर काढला. मग 2 किती जा, 6 3 जा. सो इथे काय राहिलं, 3. ब्रॅकेट क्लोज. आता इथे हे पहा, याला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो जर फक्त काय करायचं, आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून टाकायच्या, एवढंच काम करायचंय. सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a + b, a म्हणजे x, b म्हणजे 2. सो x + 2. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b ना, म्हणजेच x - 2. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत आपण, तर हे जे कॉमन म्हणून बाहेर काढलेलं आहे त्याला एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. आणि हे जे ब्रॅकेटमध्ये राईट केलेलं आहे सेम सेम आहे की नाही, तर त्याला 1 टाइमच राईट करायचं. हे पहा अशा प्रकारे
x-1 कॉमन, दोघांचं एकच राईट केलं, दोन्ही सेम आहेत की नाही म्हणून. आता नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, आता मध्ये कोणतं साईन नाही द्यायचं. काय करायचं आपल्याला, फक्त जे कॉमन आहे ते एक वेळ राईट करायचंय आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर होतं त्याला राईट करायचं. इथे मध्ये कोणतंही साईन द्यायचं नाहीये. ओके, दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साईन द्यायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नाहीतर इथे बरीच मुलं गोंधळ करतात. आता डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा त्याच प्रकारे करायचे आपल्याला. 4 मायनस x मायनस 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार, x मायनस 3. ओके, आता इथे हे डिव्हिजनचं साईन ऍज इट इज आपण खाली देऊन घेऊयात आणि राईट करून घेऊयात इथे x मायनस 3 आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे 3x प्लस 2 ते एका ब्रॅकेटमध्ये. ओके, आणि डिनॉमिनेटर ऍज इट इज राईट करून घेऊया. हे पहा, आता आपले सगळे हे अल्जेब्रिक रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स सॉल्व्ह करून झालेले आहेत. फक्त आपण काय केले, सॉल्व्ह केलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेलं आहे सगळ्याला. पण आता आणखी आपल्याला काय करायचंय, डिव्हिजन परफॉर्म करायचे ना. आपण तर अजून डिव्हिजन केलेलंच नाहीये, आपण फक्त प्रत्येक अल्जेब्रिक एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करत गेलेलो आहोत. आता डिव्हिजन परफॉर्म करण्यासाठी आपण काय करत असतो, रेसिप्रोकल करत असतो. रेसिप्रोकल म्हणजे काय, उलट करायचंय. जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला न्यूमरेटर मध्ये आणि जे न्यूमरेटर मध्ये आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये राईट करायचं. आणि हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं जे साईन आहे त्याच्याऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन. हे पहा, सो फर्स्ट जे आहे ते ऍज इट इज सगळं राईट करून घ्यायचं आहे. आणि हे पहा, डिव्हिजनला केलं मल्टिप्लिकेशन, जसं आपण डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन केलं तसं याला येतो राग, हो की नाही, आणि मग हे उलट पुलट होऊन जातं. मग चला, जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला न्यूमरेटर मध्ये राईट करूया. सो हे पहा झालं. आता न्यूमरेटरला डिनॉमिनेटर मध्ये पाठवून द्यायचं. पहा किती इझी आहे डिव्हिजन. तुम्ही उगाच घाबरता क्वेश्चन पहिल्या. आता आपण काटकुट करू शकतो, हो की नाही. काय कट होणार, सेम काय आहे, कट करायचंय म्हणजे आपण डिव्हिजन करतोय. सो हे पहा, इथे आहे 3x प्लस 2 आणि इकडे खाली डिनॉमिनेटर मध्ये पण 3x प्लस 2 आहे, हो ना. सो 3x प्लस 2 1 जार 3x प्लस 2. आणखी काही कट होत आहे का, पहा बरं. न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये असं काही सेम आहे का की जे आपण कट करू शकतो, तर नाही, हो की नाही. सेम असं काही नाहीये की ज्याला आपण डिवाइड करू शकतो, कट करू शकतो. सो जे रिमेनिंग आहे ते ऍज इट इज आपण खाली राईट करून घेऊया. पण खाली राईट करून घ्यायला इथे जागाच नाहीये. चला मग नेक्स्ट स्लाइड घेऊयात. हे पहा, आता इथे आपण खाली राईट करून घेऊयात. सो जे कट केलेलं आहे ते हे आहे, जे रिमेनिंग आहे, काय काय रिमेनिंग आहे, तर x मायनस 1, त्यानंतर x प्लस 2 आणि x मायनस 2 राईट करून घेतलं. आता डिनॉमिनेटर मध्ये काय शिल्लक आहे सांगा बरं मला, x मायनस 4. ओके, अजून x मायनस 3 आणि इथे पण आहे x मायनस 3. सो 2 वेळा x मायनस 3 आहे. 2 वेळा राईट करण्यात एनर्जी कशाला घालवायची. आपल्याला माहितीये ना, कोणतीही गोष्ट जर 2 टाइम्स आली तर आपण काय करतो, 2 टाइम्स मल्टिप्लाय होतंय की नाही, x मायनस 3 इंटू x मायनस 3. मग आपण काय करतो, x मायनस 3 1 टाइम राईट करायचं आणि वरती डोक्यावर द्यायचं इंडेक्स 2. इंडेक्स 2 म्हणजे काय, तर x मायनस 3 2 टाइम्स आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता आणखी आपण याला सिम्प्लिफाई नाही करू शकत. आता काही मुलांना प्रश्न पडू शकतो की मॅम तुम्ही आन्सर असं दिलेलं आहे, तुमचं आन्सर चुकलेलं आहे टेक्स्टबुकच्या मागे. तर हे पहा 5th नंबरला हे आन्सर दिलेलं आहे x मायनस 1. आता x मायनस 1 तर तुमचं करेक्ट आहे, पण त्यानंतर दिलेलं आहे x मायनस 2, तुम्ही राईट केलंय x प्लस 2. त्यानंतर आहे x प्लस 2 आणि तुम्ही राईट केलंय x मायनस 2. अरे मुलांनो, हे पहा, हे आन्सर करेक्ट आहे, टेक्स्टबुक मधला आन्सर सुद्धा करेक्ट आहे. आता तुम्ही 3 इंटू 5 केलं काय किंवा 5 इंटू 3 केलं काय, आन्सर काय बदलणार आहे का. 3 5 जार 15 आणि 5 3 जार पण 15. मग तोच हा प्रकार आहे. तुम्ही x प्लस 2 आधी राईट केलं काय किंवा x मायनस 2 आधी राईट केलं काय, काहीही फरक पडत नाही. सो हे आन्सर करेक्ट आहे, फक्त त्यांचा सिक्वेन्स जो आहे मल्टिप्लिकेशनचा. आता मी इथे काय केलेलं आहे, 3 इंटू 5 राईट केलं. सपोज मी इथे 3 इंटू 5 नाही राईट केलं, मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल म्हणून. 3 इंटू 5 राईट केलं. टेक्स्टबुक मध्ये 5 इंटू 3 दिलं असलं, सो करेक्टच आहे ना. फायनल आन्सर, फायनल प्रोडक्ट तर 15च येणार आहे ना. सो हे आन्सर करेक्ट आहे, डोंट वरी. हे सुद्धा आणि हे सुद्धा.
काय फरक पडतो माहितीये का, आपण जेव्हा सिम्प्लिफाय करत जातो तेव्हा कशा प्रकारे सिम्प्लिफाय करत जातो त्यानुसार आपला हा सिक्वेन्स जो आहे मल्टिप्लिकेशनचा तो चेंज होत असतो. सो हे दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. हे या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला, त्यासाठी आपण अशा प्रकारे राईट केलेला आहे. सो कम्प्लीट आन्सर जर कोणाला हवा असेल तर अशा प्रकारे तुम्ही राईट करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हे पाहायचं आहे, मग स्वतः सॉल्व्ह करायचं आहे आणि मग पुन्हा हे चेक करायचं आहे. चला नेक्स्ट पाहूया 6 नंबर. आता हे तर खूपच इझी आहे. याला तर डिव्हिजन नाही, मल्टिप्लिकेशन नाही, कोणतंच रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन इथे डिव्हिजनसाठी किंवा मल्टिप्लिकेशनसाठी दिलेलं नाहीये. चला तर मग यालाच सिम्प्लिफाय करूयात. आता हे न्यूमरेटर मध्ये क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. जेव्हा कधी क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल सिम्प्लिफाय आपल्याला करायचं असतं तेव्हा आपण काय करतो, तर थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करतो. सो प्रोडक्ट काय येणार आहे, 6 4s are 24. इथे राईट करूयात. प्रोडक्ट आलेला आहे 24. आणि आता 24 चे असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला सम मिळेल -11. -11 का, तर मिडल टर्मचा कोएफिशियंट -11 आहे. सो चला 24 चे फॅक्टर्स पटापट फाइंड आउट करा की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 11 मिळेल. सो विचार करा जरा कोणते येतील. तर 8 3s are 24 आणि 8 आणि 3 ला ऍड केल्यानंतर आपल्याला 11 मिळणार आहे. बरोबर. पण आपल्याला 11 हवंय का, -11 हवंय की नाही. 11 नकोय, नुसतं मायनस पाहिजे साईन. मग मायनसचं साईन कधी येतं, तर जेव्हा मोठ्या नंबरचं मायनसचं साईन असतं तेव्हा. पण बघा बरं, मोठ्या नंबरला जर मायनस दिलं तर आपल्याला तर सबट्रॅक्शन करावं लागेल. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करायचं ना आपल्याला. मग छोट्या नंबरला सुद्धा मायनसचं साईन देऊन टाकायचं. मायनस मायनस प्लस करायचं असतं आणि साईन आपण कोणतं देतो, मोठ्या नंबरचं, जे की आहे मायनस. सो 8 + 3 किती झाले, 11 आणि साईन मायनसचं. सो -11 इथे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. चला मग आता इथे राईट करूयात. नेक्स्ट स्टेप मध्ये 4x² ॲज इट इज आणि -11x च्या ऐवजी काय राईट करणार आहोत आपण, हे जे दोन फॅक्टर्स आहेत ते. सो -8x -3x त्यानंतर +6 ॲज इट इज. आता डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय दिलेलं आहे इथे, फर्स्ट टर्म मध्ये x चा स्क्वेअर दिलेला आहे, त्याचा कोएफिशियंट आहे 16, त्याचा काही स्क्वेअर दिलेला नाहीये. आणि इथे सेकंड टर्म जे आहे 9 दिलंय, याचाही काही स्क्वेअर दिलेला नाहीये. पण मग जरा विचार करा की याला आपण सॉल्व्ह कसं करणार. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे का, तर आपल्याकडे फॉर्म्युला तर आहे, पण कोणता आहे, a² - b² हा फॉर्म्युला आहे. मग जरा विचार करा, याला आपल्याला त्या फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये मॉडिफाय करता येईल का, तर हो, का नाही येणार. हे पहा, 16चा सुद्धा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो आणि 9चा सुद्धा स्क्वेअर रूट आहे आपल्याकडे, हो की नाही. 16चा स्क्वेअर रूट काय आहे, 4 आहे. बरोबर. सो 4x² असं राईट करू शकतो आपण 16x² च्या ऐवजी. चला इथे राईट करून घेऊया. ते पहा, हा फॉर्म्युला आहे की नाही आपल्याकडे, a² - b² चा. सो चला इथे राईट करून घेऊयात 4x² 4x² म्हणजे 16x², राईट. सो आता इथे मायनसचं साईन. आता या 9चा स्क्वेअर रूट काय आहे, 3 3s are 9. सो 3 आहे 9चा स्क्वेअर रूट. त्याला आपण इथे अशा प्रकारे राईट करू शकतो. पहा बरं, फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये आपण या डिनॉमिनेटरला मॉडिफाय करून घेतलेला आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण आता इथे यूज करू शकतो. चला पुढे सिम्प्लिफाय करत जाऊयात. आता आपल्याला काय करायचंय, न्यूमरेटर ऑब्झर्व करायचंय. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना एकत्रच पण 1 by 1 आपल्याला डील करत जायचं आहे प्रत्येक स्टेप मध्ये. आता 2 चे पेअर करा इथे न्यूमरेटर मध्ये. सो 2चे पेअर केले. आता पुढे काय करणार आपण, कॉमन काय बाहेर निघणार, तर 4x कॉमन निघेल, की नाही. इथे पण x आहे आणि इथे पण x आहे, इथे 4 आहे आणि इथे 8 आहे. सो 4 नक्कीच बाहेर निघेल. सो 4x आपण इथे बाहेर कॉमन म्हणून राईट करूया. आता घरात कोण राहणार, तर इथला x बाहेर काढला ना, मग एक x राहणार घरामध्ये आणि त्यानंतर मायनसचं साईन. 2 4s are 8 ना, तर 4 आपण बाहेर काढलाय, हो ना. मग इथे काय रिमेनिंग, आता 8 मधला 4 बाहेर काढला, मग रिमेनिंग काय, तर 2. सो 2 राईट करूया तिथे आणि ब्रॅकेट क्लोज. मायनसचं साईन ॲज इट इज देऊन घ्या. आता इथून कॉमन काय निघेल, इथे 3 आहे आणि इथे 6 आहे, दोन्ही 3 चे मल्टिपल्स आहेत. बरोबर. सो 3 आपण बाहेर काढूयात आणि मग ब्रॅकेट मध्ये काय राहणार, ते पहा, 3x मधला 3 आपण बाहेर काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहणार मग, x. आता इथे आहे प्लसचं साईन, मग प्लसचं साईन ॲज इट इज इथे देऊन घेणार का, नाही, हो की नाही. इथे पहा, आपण ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं साईन आलेलं आहे,
मायनसचं साईन आलेलं आहे. जेव्हा कधी ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन असतं तेव्हा ब्रॅकेट मधलं साईन कायम चेंज करायचं असतं, कारण इंटिजर्सच्या मल्टिप्लिकेशनचे रूल्स तुम्हाला माहित आहेत. हे पहा, हे सगळे रूल्स आहेत मल्टिप्लिकेशनचे. आता इथे मायनसचं साईन आहे, जर आपण ऍज इट इज इथलं प्लस साईन दिलं तर मायनस प्लस फायनल आन्सर मध्ये काय येणार, मायनस येणार. सो इथे आपल्याला काय हवंय, प्लस हवंय ना, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मायनस, हो ना. सो इथे मायनसचं साईन आहे म्हणून इथे प्लस न देता आपण ब्रॅकेटच्या आतलं साईन चेंज करणार आहोत मायनस, आणि 6 मधला 3 बाहेर काढला, मग रिमेनिंग किती, 3 किती जार 6, 2 जार, मग 2 इथे रिमेनिंग, ब्रॅकेट क्लोज. आता हे पहा, हे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळायला हवं, -3 इंटू एक्स किती, -3x, बरोबर. त्यानंतर -3 इंटू -2 किती येणार, मायनस मायनस प्लसचं साईन, आणि 3 इंटू 2 6. आलं सेम. चला आता डिनॉमिनेटर पहा, या फॉर्म मध्ये की नाही, a च्या जागी काय आहे, 4x आहे, b च्या जागी काय आहे, 3 आहे. चला तर मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकूयात आपण. सो a प्लस b, a च्या जागी राईट करायचं आहे 4x आणि b च्या जागी राईट करायचे 3. सो a प्लस b म्हटल्यावर 4x प्लस 3. त्यानंतर a मायनस b आहे की नाही, मग 4x मायनस 3. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करूयात, हे जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्याला एक ब्रॅकेट मध्ये राईट करूयात, आणि x मायनस 2 2 टाइम्स आहे की नाही इथे, सो त्याला कॉमन म्हणून 1 टाइम राईट करूयात. सो हे पहा, अशा प्रकारे येणार कॉमन x मायनस 2, आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला एका ब्रॅकेटमध्ये. याच प्रकारे आपण क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलला सॉल्व्ह करत असतो, विसरायचं नाहीये हा फॉर्म. कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो, आधी प्रोडक्ट फाइंड आउट करतो, मग मिडल टर्मचा कोइफिशियंट जो आहे त्याच्या इतका सम असणारे 2 फॅक्टर्स आपण फाइंड आउट करतो त्या प्रोडक्टचे. त्यानंतर 2 चे पेअर्स बनवतो, जे कॉमन आहे ते बाहेर काढतो दोन्ही पेअर्स मधलं. मग आता इथे हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत की नाही, मग त्याला एक कॉमन म्हणून राईट करतो, आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आपण राईट केलेलं आहे त्याला एका ब्रॅकेटमध्ये राईट करत असतो. या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलला सॉल्व्ह करत असतात. आता हे जे खाली डिनॉमिनेटर मध्ये आहे ते ऍज इट इज कॉपी करूया. आणि आता पहा बरं, कॉपी केल्यानंतर सेम काय आहे का न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, तर हो 4x मायनस 3 4x मायनस 3 कट करून टाकूयात. ओके, 4x मायनस 3 1 जार 4x मायनस 3. आता रिमेनिंग जे आहे ते आपलं या क्वेश्चनचं आहे फायनल आन्सर. ओके, सो x मायनस 2 अपॉन 4x प्लस 3, दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरला. इथे डिव्हिजन करायला सांगितलेलं आहे आपल्याला. आता हे पहा, याचा न्यूमरेटर पहा, a⁻³ मायनस 27, पॉवर काय आहे, क्यूब आहे, आणि क्यूब पॉवर असणारा आपल्याकडे फॉर्म्युला आहे का कोणता, तर हो फॉर्म्युला तर आहे. कोणता आहे, a³ मायनस b³ वाला फॉर्म्युला आहे हा वाला, हो ना. मग याला, या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण या फॉर्म्युलानुसार मॉडिफाय करू शकतो का, त्याचा विचार करा. a³ च्या जागी a³ तर आहे, मायनसच्या जागी मायनस आहे. 27 ला आपण क्यूबच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो का, तर हो, कारण 27 चा क्यूब रूट आहे 3. सो यालाच आपण हे पहा अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, a³ मायनस 3³, बरोबर झालं, a³ मायनस 3³. ओके, चला आता डिनॉमिनेटर पहा. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल दिलेला आहे, आणि क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलला आपण सिम्प्लिफाय कशा प्रकारे करतो हे तुम्हाला माहित आहे. थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतो. सो प्रोडक्ट काय येणार आहे, 3 5 जार 15, बरोबर. आता 15 चे असे 2 फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. सो मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे -16. चला 15 चे 2 फॅक्टर्स सांगा की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 16 मिळेल. सो 15 1 जार 15, बरोबर. 15 1 जार 15. 15 प्लस 1 केलं की आपल्याला 16 मिळेल. पण आपल्याला फक्त 16 हवंय का, नाही. कोएफिशियंट काय आहे, -16 आहे की नाही सेकंड टर्मचा. सो -16 हवंय. -16 कसं काय मिळणार आपल्याला, जर आपण मोठ्या नंबरला मायनसचं साईन दिलं तर. पण मोठ्या नंबरला जर मायनसचं साईन दिलं तर आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. मग ऍड करायचं आहे म्हटल्यावर दोन्हीकडे जर मायनसचं साईन असलं तर आपण ऍडिशन करतो आणि साईन देतो मोठ्या नंबरचं. सो 15 प्लस 1 झाले 16, आणि साईन देणार मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. आलं सेम सम. चला आता इथे सिम्प्लिफाय करूयात.
फर्स्ट टर्म ऍज इट इज राईट करणार. त्यानंतर -16a च्या ऐवजी -15a -1a असं राईट करावं लागणार आपल्याला. -15a -1a. आता 1 नाही राईट केला तरी आपण गृहीतच धरतो की जिथे काहीच नसतं कोएफिशियंट तिथे 1 असतो. सो ए राईट केला इथे, 1 नाही राईट केला तरीही चालणार आहे, नुसता ए राईट केला तरी. आणि +3 ऍज इट इज डिवायडेड बाय, आता हे पहा हे सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. चला मग 9 ने मल्टिप्लाय करा फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला, काय येणार आहे 9 1 जार 9 हो ना. सो प्रोडक्ट इथे राईट करून घेऊयात 9 1 जार 9. आता असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे 9चे प्रोडक्टचे की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 3 मिडल टर्मचा कोएफिशियंट. सो विचार करा जरा 9 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 3 3 जार 9. पण 3 आपण जर घेतले, हे पहा 3 जर आपण घेतलं तर 6 येतं ऍड केल्यानंतर हो ना. आपल्याला काय पाहिजे 3 पाहिजे, किंवा आता यांचं सबट्रॅक्शन जरी केलं तरी 0 येणार. मग हे फॅक्टर्स तर काही चालणार नाही. मग 9 1 जार 9 करून पहा, 9 आणि 1 यांना ऍड केल्यानंतर 10 आन्सर मिळतं. आपल्याला किती पाहिजे 3 पाहिजे, आणि जर सबट्रॅक्ट केलं तरी 8 मिळतं, 3 तर काही मिळत नाही बरोबर. मग अशा वेळी काय करणार, जर आपल्याला 2 फॅक्टर्स असे मिळालेच नाहीत, की असे कोणतेच 2 फॅक्टर्स नाहीयेत की ज्यांना ऍड केल्यानंतर किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळतोय, मग अशा वेळी काय करायचं, ऍज इट इज ते क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल राईट करून घ्यायचं. आता डिनॉमिनेटर पहा, 25a² - 1. व्यवस्थित ऑब्झर्व करा, इथे पॉवर काय आहे, हायेस्ट 2 आहे हो ना. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे a² - b² चा राईट. तो फॉर्म्युला इथे अप्लाय होऊ शकतो का, तर हे पहा फर्स्ट टर्म व्यवस्थित ऑब्झर्व करा, काय आहे 25, त्याचा स्क्वेअर काही दिलेला नाही, पण आपण याला द होल स्क्वेअर मध्ये चेंज करू शकतो ओके नाही, कारण आपल्याला माहिती आहे 25 चा स्क्वेअर रूट 5 आहे, 5 5 जार 25. सो 5a द होल स्क्वेअर असं राईट करू शकतो याला बरोबर. आणि इथे हा 1 ला जर 1चा स्क्वेअर असं राईट केलं तर 1चा स्क्वेअर 1च येतो. तर आपण हे पहा a² - b² हा फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपल्या फॉर्म्युलानुसार मॉडिफाय करून घ्यावं लागणार आहे. मीनिंग किंवा व्हॅल्यूज चेंज होत नाहीत, लक्षात घ्या. हे पहा 5a द होल स्क्वेअर राईट केला आपण इथे, जर 25a² च्या ऐवजी, तर मीनिंग चेंज होत आहे का, व्हॅल्यू चेंज होतीये का, नाही, कारण 5 5 जार 25 आणि a² 25a² राईट. सो आपण फक्त मॉडिफाय करून घेतलेला आहे. मायनसचं साइन ऍज इट इज, a चा स्क्वेअर सॉरी 1चा स्क्वेअर 1 स्क्वेअर ओनली ओके नाही. सो इथे 1 स्क्वेअर केला आपण, चेंज केला क्वेश्चन आपल्या फॉर्म्युलानुसार a² - b² या फॉर्मॅटमध्ये. चला आता पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. a³ - 3³ फॉर्म्युला आहे आपल्याकडे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो हे पहा a च्या जागी काय आहे, aच आहे आपल्या इथे क्वेश्चन मध्ये, आणि b च्या जागी काय आहे फॉर्म्युलानुसार 3 आहे, इथे आपण आपल्या रेफरन्ससाठी राईट करून घेतलेला आहे. आता याप्रमाणे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. a - b फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, a च्या जागी aच राईट करूयात आपण, -b, b च्या जागी काय राईट करायचे 3, कारण आपल्याकडे इथे क्वेश्चन मध्ये 3 आहे. सो a - 3 सेकंड ब्रॅकेट a². आता aच स्क्वेअर असं आपण राईट केलंय कारण a च्या जागी आपल्याकडे aच आहे म्हणून a². त्यानंतर प्लसचं साइन, आता ab a इंटू b इंटू 3, त्यानंतर प्लस साइन फॉर्म्युलानुसार पहा. त्यानंतर ना आहे b², b म्हणजे काय आहे 3 आहे आपल्याकडे, सो 3 चा स्क्वेअर ओके. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झाले. आता डिनॉमिनेटर पहा, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आपण इथे सिम्प्लिफाय केलं की थोडंसं. आता याचे 2 2 चे पेअर्स करायचे आपल्याला. सो या 2 मधून काय बाहेर निघेल, या पेअर मधून 5a ब्रॅकेटमध्ये काय राहणार a - 5 किती जार 15, 3 जा ना, 5 बाहेर काढलेला आहे, मग 3 इथे रिमेनिंग. आता या दोघांचं पेअर पहा, याच्यातून काय बाहेर निघेल, आता इथे a आहे आणि इथे 3 आहे, सेम असं काही नाहीये, मग 1 बाहेर काढायचं अशा वेळी, -1 ब्रॅकेटमध्ये a. हे पहा इथे मायनस आहे ना साइन, ब्रॅकेटच्या आतलं साइन चेंज होणार, मायनस करायचं, प्लस असलं तर मायनस, मायनस असलं तर प्लस, आणि इथे 3 ओके. आता हे डिव्हिजनचं साइन ऍज इट इज देऊन घ्या. हे ऍज इट इज आपल्याला राईट करावं लागणार आहे कारण त्यामध्ये चेंजेस होत नाहीयेत, आपण पाहिलं चेंज करून. आता हे पहा a² - b² या फॉर्म मध्ये आहे की नाही, हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे 5a, b च्या जागी आहे 1,
सो ए प्लस बी म्हणजेच 5a प्लस 1, त्यानंतर a मायनस बी याचाच अर्थ 5a मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. चला आता हे सिम्प्लिफाय करूयात. न्यूमरेटर पहा a मायनस 3 ॲज इट इज. आता हा a स्क्वेअर ॲज इट इज, a इंटू 3 म्हणजेच 3a प्लस 3 स्क्वेअर म्हणजेच 3 3 जार 9. ओके, आता डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. a मायनस 3 कॉमन म्हणून एका ब्रॅकेटमध्ये राईट करणार आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते राईट करून घ्यायचं आहे. मायनस नाही 5a मायनस 1. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता डिव्हिजनचं साईन ॲज इट इज देऊन घेतलेलं आहे. रेसिप्रोकल आपण अजून करत नाही आहोत. जेव्हा संपूर्ण सिम्प्लिफाय करून होईल तेव्हा रेसिप्रोकल करतो आपण. सुरुवातीला केलं तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. पण त्याप्रमाणे मग तुमच्या स्टेप्स प्रत्येक वेळी चेंज होणार. जे न्यूमरेटरमध्ये आहे ते डिनॉमिनेटरमध्ये राईट करावं लागणार आणि जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते न्यूमरेटरमध्ये. जर सुरुवातीला मल्टिप्लिकेशनचं साईन घेतलं इथे तर डिव्हिजनच्या ऐवजी. चला आता ॲज इट इज येणार इथला न्यूमरेटर आणि हे सुद्धा ॲज इट इज आपल्याला राईट करावं लागणार, कारण ते सिम्प्लिफाय ऑलरेडी करून झालेलं आहे. इथलं आपण इथलं सॉल्व्ह करतोय. आता चला नेक्स्ट स्टेप मध्ये सिम्प्लिफाय तर सगळं करून झालंय, आणखी आपल्याला सिम्प्लिफाय करता येत नाहीये इथे, हो ना. मग आपण रेसिप्रोकल करूया तिथे या स्टेजला. ओके, सो हे ॲज इट इज राईट करून घेतलं, सिम्प्लिफाय केलेलं आणि मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं. मल्टिप्लिकेशनचं साईन दिल्या जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ना ते न्यूमरेटर मध्ये राईट करायचं. रेसिप्रोकल म्हणतात याला. आणि जे न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये. ओके, आता हे पहा इथे a मायनस 3 इथे a मायनस 3 कट झालं. आणखी काही सेम दिसतंय का तुम्हाला? ऑब्झर्व करा. 5a मायनस 1 5a मायनस 1 त्यानंतर a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9. येस, सो हे पहा हे कट होणार आणि त्यानंतर 5a मायनस 1 हे कट होणार. रिमेनिंग काय आहे 5a प्लस 1. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता प्रॅक्टिस सेट 6.4 मधला लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. खूप इझी आहे लास्ट वाला, जास्त व्हॅल्यूज नाहीये तिथे. हे पहा आता हे काय आहे 3 टर्म्स आहेत की नाही आणि हायेस्ट पॉवर स्क्वेअर आहे. सो हे काय आहे क्वाड्रेटिक ट्रायनोमियल आहे. हा यांचा जो अरेंजमेंट केलेला आहे ते उलट दिलेलं आहे, पण 3 टर्म्स आहेत आणि क्वाड्रेटिक ट्रायनोमियल आहे, हो की नाही. हायेस्ट पॉवर 2 आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. काय करायचं आहे थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतो आपण, हो ना. सो इथे थोडंसं उलट दिलेलं आहे, तुम्ही सरळ करून घेतलं याला आणि मग सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. आपण ॲज इट इज सॉल्व्ह करूयात, काही हरकत नाहीये. हे पहा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 1 1 जार 1 प्रोडक्ट इथे राईट करूयात 1 आणि सम किती पाहिजे आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे -2. सम पाहिजे -2. प्रोडक्ट फाइंड आउट करा 1चे असे काय प्रोडक्ट असतात 1 1 जार 1, ओके नाही. 1 प्लस 1 केलं की 2 मिळतं, बरोबर. 1 प्लस 1 2 मिळतं आपल्याला, पण आपल्याला -2 पाहिजे ना, म्हणून इथे आपण दिलं मायनसचं साईन. आता इथे मायनसचं दिलं आणि इथे नाही दिलं तर आपला आन्सर 0 येईल, कारण सबट्रॅक्शन करावं लागणार, हो ना. आपल्याला ऍडिशन करायचंय म्हणून इथे सुद्धा मायनसचं साईन देऊन घेऊया. 1 प्लस 1 2 आणि साईन येणार मायनसचं. सो -2 आलं. चला आता -2x च्या ऐवजी आपल्याला राईट करायचं आहे -1x -1x. सो 1 -1x. आता 1x नाही राईट केलं, नुसतं x राईट केलं तरी चालणार आहे बरं का. -1x प्लस x. आता डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. 1 - x क्यूब. क्यूब आहे इथे. आता क्यूब वाला फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे तर a क्यूब - b क्यूब वाला फॉर्म्युला आहे की नाही. हे पहा हा वाला. सो याप्रमाणे आपल्याला या डिनॉमिनेटरला मॉडिफाय करता येते का ते पाहूयात. 1 चा क्यूब 1च असतो, बरोबर. सो याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. 1 क्यूब किती येतो 1 चा क्यूब 1च, त्यानंतर मायनसचा साईन आणि x क्यूब जर ऑलरेडी दिलेलाच आहे. हे पहा हा फॉर्म्युला आपण इथे आता यूज करू शकतो. मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात आणि हे सुद्धा क्वाड्रेटिक ट्रायनोमियलच आहे, कारण की 3 टर्म्स आहेत आणि हायेस्ट पॉवर 2 आहे. सो थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचं असं, म्हणजे इथे कोइफिशियंट नाही आहे, हा कॉन्स्टंट आहे आणि या थर्ड टर्मचा कोइफिशियंट आहे त्याने आपण या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करूया. सो 1 1 जार 1 प्रोडक्ट किती आलं 1 आणि मिडल टर्मचा
कोएफिशियंट काय आहे तर 1 आहे. सो आपल्याला 1 इतकं सम हवं आहे. कशाचं तर 1च्या फॅक्टर्सचं. सो 1चे फॅक्टर्स किती आहेत तर 1च आहे, हो की नाही. 1 1 जार 1, राईट. सो आता कशा प्रकारे आपण याला करू शकतो. आता इथे आपल्याला 2 हवं होतं, पण आता इथे पहा बरं, आपल्याला सम पण 1च हवं आहे. प्रोडक्ट 1 आहे आणि सम पण 1च हवं आहे. सो 1 + 1 केलं तर 2 येतं, 1 - 1 केलं तर 0 येतं. सो इथे आपण काहीच करू शकत नाही आहोत. असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करूच शकत नाही आहोत की ज्यांचं सम 1 येणार आहे. सो अशा वेळी काय करायचं, ॲज इट इज आपण इथे राईट करून घ्यायचं आहे खाली जे क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल दिलेलं आहे ते. आणि डिनॉमिनेटर मध्ये पहा 1 + x, इथे सुद्धा स्क्वेअर क्यूब असं काहीच दिलेलं नाहीये. मग ॲज इट इज आपल्याला ह्या दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर राईट करून घ्यावं लागणार आहे. ओके, आता चला नेक्स्ट स्टेप मध्ये 2 2 चे पेअर्स करूयात या न्यूमरेटरचे आणि कॉमन काहीतरी बाहेर काढूयात. सो इथून कॉमन काय निघेल 1, ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1 बाहेर काढला, ब्रॅकेटमध्ये 1 - x, मायनसचं साईन. इथून काय कॉमन निघेल, इथून x कॉमन निघेल. सो x कॉमन निघालं, ब्रॅकेटमध्ये 1. सांगा बरं आता साईन कोणतं येणार इथे, प्लस की मायनस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे की नाही, मग ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस असल्यावर होतं मायनस. सो -x, ब्रॅकेट क्लोज. आता 1³ - x³ या फॉर्म मध्ये की नाही. चला या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येणार मग 1 - x, कारण a च्या जागी आहे 1 आणि b च्या जागी काय आहे x आहे, म्हणून 1 - x. सेकंड ब्रॅकेटमध्ये a², a च्या जागी 1 आहे की नाही, सो 1चा स्क्वेअर प्लस ab, a च्या जागी 1 आहे सो 1, b च्या जागी x आहे इंटू x, प्लसचा साईन ॲज इट इज b², b च्या जागी काय आहे, b च्या जागी आहे x, सो x² इंटू, आता इथे सिम्प्लिफाय करण्यासाठी काहीच नाही की नाही, सो ॲज इट इज कॉपी करायचंय. नेक्स्ट स्टेप मध्ये न्यूमरेटर पहा, ब्रॅकेट मधलं 1 टाइम राईट करायचंय आपल्याला. दोन्ही सेम आहेत की नाही ब्रॅकेट, सो 1 टाइम राईट करून घेतलं आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राईट करायचंय. आता डिनॉमिनेटर पहा, डिनॉमिनेटरला सॉल्व्ह करूयात. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार, सेकंड ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर 1 ओनली, त्यानंतर प्लसचा साईन 1 इंटू x, 1x, or we can write only x plus x चा स्क्वेअर, x² ओनली. मल्टिप्लिकेशनचा साईन आणि ॲज इट इज येणार हे सगळं, कारण त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी काही राहिलेलंच नाहीये सिम्प्लिफाय करायला. ओके, आता पुढे आणखी सिम्प्लिफाय करू शकतो का आपण याला, विचार करा. नाही की नाही, सॉल्व्ह करून झालेलं आहे. मग आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर व्यवस्थित ऑब्झर्व करा, काही कट होत आहे का इथे या स्टेपला, तर हो, हे पहा इथे आणि इथे सेम आहे, सो हे कट होणार. त्यानंतर हे पहा इथे न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर सेम आहे की नाही, सो हे सुद्धा कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 1 - x अपॉन 1 + x. ओके, आता इथे सॉल्व्ह करायला आणखी काही शिल्लक नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 6.4 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.